को पावर्ड बाय टेक्नो। शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। साहेब, तुमच्या आजच्या एका दाव्याने मोठी खळबळ झालेली आहे की एक अनंत दिघे यांना मारण्यात आलेलं आहे, कशाद्वारे? बघा, मी माझा शंका उपस्थित केलेली आहे। दिघे साहेबांचा जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या पायाला आणि इतर ठिकाणी विजा झाली होती, कुठेही त्यांच्या काही हेड इंजुरी झाली किंवा काय झालं, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होणार होता। सर्व नेते आले, बोलले, त्यांच्याशी ते बोलले, चांगले बोलले, हसून खेळून बोलणं झालेलं आहे। मग अचानक अटॅक याचं कारणच काय? काही लोकांनी जो काही डाऊट व्यक्त केलेला आहे की त्या इंजेक्शनमध्ये काही दिलं होतं, काय ते झालं होतं, आणि म्हणजे कुठंतरी एक सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे तिथलचा, त्यांना काय झालं नेमकं कळायला पाहिजे ना। सर्वात महत्त्वाचं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये सिंगानी हॉस्पिटल काय ते, तिथं वारल्यानंतर ते हॉस्पिटल त्या दिवसापासून बंद आहे, तर आज तागायत बंद झालेलं आहे। मग एवढं मोठं हॉस्पिटल, एक घटना झाली, दुर्दैवी घटना आहे, इमोशनल असतात लोक, इमोशनली पाहतात वगैरे वगैरे, महिना 2 महिने 4 महिने हॉस्पिटल शिफ्ट होतं, ही शंका घ्यायला वाव आहे। आणि म्हणून जर असं असेल तर जो शिवसैनिक दिघे साहेबांच्या नावावर आज मोठा झालेला आहे, किंवा आज ज्यांनी दिघे साहेबाला जवळून पाहिलेलं आहे, ज्यांच्यामुळे जे काही लाखो लोकांचे कुटुंब वसलेले आहेत, त्याची माहिती त्यांना नको का? नेमकं काय झालं आहे? तुम्ही ही जी शंका घेताय की त्यांना इंजेक्शन दिलं असावं किंवा ते इंजेक्शनमध्ये काहीतरी असावं, ह्याला आधार काय? ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली? आधार हेच बघा, त्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूला अनेक जण होते, त्यापैकी अनेकांच्या चर्चा आहेत। मी आता पर्टिक्युलर कोणाचं नाव घेत नाही की यांच्यामुळं मारलं किंवा यांनी मारलं असावं, परंतु एक निश्चित आहे, त्यांचं जे वर्चस्व होतं ठाण्यामध्ये, म्हणजे लोक त्यांना देव समजायचे। मग साधा टपरीवाला असो का कोणी मोठा माणूस असो, त्यांच्या घरामध्ये आनंद दिघेंचा फोटो हा कायम असायचा। आणि दिघे साहेब माझं दैवत असं मानणारा फार मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे। आणि म्हणून त्यांच्यात जे काही त्यांच्याबद्दलचे जोडलेली नाळ जी आहे, त्यासाठी माझी असं मागणी राहील की ह्याची एकदा चौकशी होत्या, काय जे असेल ते खरं खोटं एकदा लोकांसमोर येऊ द्या। आजही दिघे साहेबाचं नाव घेतलं तर अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, रडतात लोक। प्रश्न असा उपस्थित होतो की असं कुणी केलेलं असू शकतं, म्हणजे कुणाचा दिघे साहेबांवरती राग होता किंवा कुणाला दिघे साहेबांची अडचण होती त्यामुळे हे घडलं? नाही, तर अनेकांना असं वाटतं की दिघे साहेबाचं वर्चस्व जे काही प्रस्थापित होत होतं ते काही लोकांना खटकत होतं, हे तेवढं सत्य आहे। म्हणजे कुणाला? आता कोण असेल त्याच्या मागे ते कळेल ना। जर दिघे साहेबाचा मृत्यू घडवला असेल तर त्याच्या मागे कोणी ना कोणी असणार आहे। मग ज्याच्या हाते घडवला आहे तो सांगेल कोणी सांगितलं होतं काही, हे सगळे प्रश्न उपस्थित होतील। म्हणजे थोडक्यात त्यावेळेला दिघे साहेबांचं प्रस्थ वाढत होतं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अंडरमध्ये ते काम करत होते, मग कुणाला खटकत होतं? बाळासाहेबांना? थोडक्यात कोणी बाळासाहेबांना खटकायचा काही प्रश्न येत नाही ना। बाळासाहेबांचं ते खासच होतं, बाळासाहेबांकडे गेलं आणि कोणतं काम झालं नाही असं नाही, परंतु कोण होतं त्याच्या मागं हाच एक प्रश्न उपस्थित होतो ना। वयाच्या 50व्या वर्षी चांगला धडधकट असलेला माणूस पायाला मार लागतो, नाटकने जातो, हेच मनाला पटत नाही। ज्यावेळेला अनंत दिघेंचा मृत्यू झाला त्यावेळेला तुम्ही कुठे होतात आणि कोणत्या पोझिशनवर काम करत होतात? आनंद दिघे जेव्हा जिल्हा प्रमुख होतो त्या टायमाला मी सुद्धा या संभाजीनगरमध्ये 17 वर्ष उपजिल्हा प्रमुख होतो। शाबीर शेख उपजिल्हा प्रमुख होते। म्हणजे आमचे त्यांच्याबरोबरचे संबंध, मी 14 ऑगस्टला रात्री झेंडावंदनाला काही वेळा गेलेलो आहे। मी दिवाकर रावते पालकमंत्री असताना ठाण्याचे जे काही पदाधिकारी असते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जे काही त्यांचे लोक यायचे, साहेबांनी पाठवलं, साहेबांनी, तर ते निपटायचं कामसुद्धा माझ्याकडं होतं। आणि म्हणून दिघे साहेबांची दहीहंडी असेल किंवा हे बाकी कार्यक्रम असेल, आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं सुद्धा सौभाग्य लाभलेलं आहे। केदार दिघे जे आहेत त्यांनी आत्ता असं वक्तव्य केलेलं आहे की या संदर्भातले जर काही पुरावे असतील तर ते माझ्याकडे द्यावेत, मी कोर्टाची पायरी चढायला तयार आहे। केदार दिघे हा आत्ता जन्मलेला माणूस आहे, ह्या उबाटा गटाने त्याला आता उभं केलेलं आहे। हे नावसुद्धा आम्ही कधी ऐकलं नव्हतं। हे सो कॉल्ड जे काही नातेवाईक आता तयार झालेत ना, त्यांना त्यांचं काही घेणं देणं नाही। खरी मागणी त्यांनी करायला पाहिजे होती, त्यांच्याकडून हे वक्तव्य आलं पाहिजे होतं। माझ्यासारखा मागणी करतो आणि जे नातेवाईक आहे ते गप्प बसलेले आहेत, याचं कारण काहीतरी असू शकतं ना। यामध्ये आणखी एक मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे जो शेवटचा सीन आहे,
दिघे साहेबांची जी बॉडी आहे ती उचलून खांद्यावर घेतात एकनाथ शिंदे आणि ते धावायला लागतात. तर हे दाखवण्याचा जो काही चित्रपटामध्ये प्रयत्न केला गेलेला आहे, काय असू शकतं ते? हे चित्रपटाला वास्तवता आहे. त्या काळेला सर्वजण जे होते ना, लोक आग लावत होते. कोणी सिलेंडर घेऊन फिरतंय, कोणी काय करतंय, आणि ते दिघे साहेबाचं काय? अहो, त्या हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्ण होते, त्यांचं काय? ही सगळी धावपळ काही लोकांना अडवण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलं. आणि दिघे साहेबांची डेड बॉडी व्यवस्थित जर बाहेर गेली तर बाकीच्या लोकांचे प्राण वाचतील. नसता जर हॉस्पिटलला जर आग लागली तर किती लोकांचे मृत्यू तिथं दिसले असते, आपल्याला ढिगार साचला असता. म्हणून ना, हे त्या टायमाचं हे ॲक्शन म्हणून नाही तर इतरांचा सुद्धा जीव वाचला पाहिजे म्हणून दिघे साहेबाची बॉडी बाहेर कशी काढायची ही ती धडपड होती. आणि ती धडपड दिघे शिंदे साहेब असेल, त्यांचे इतर सहकारी असेल, त्याच्यामध्ये बघा त्या टायमाला इतरही सगळे लोक होते. म्हणजे काय एक तर शिंदे साहेब नव्हते, राजन विचारासारखे सुद्धा लोक होते, त्यांनाही विचारा ना काय प्रकार होता. ही सत्यता आहे आणि नाकारून चालणार नाही. यातला एक संदर्भ पाठीमागे राहून जातो. आनंद दिघेंचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला बाळासाहेब आले नाहीत, याची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे. त्याबद्दल काय भूमिका आहे? नाही, आता ते का आले नाहीत त्याच्याबद्दलचं कारण तर मी सांगू शकणार नाही. परंतु एवढं मोठी व्यक्ती, निस्वार्थ व्यक्ती, ज्याचं लग्न झालेलं नाही, मूलबाळ नाही, सर्व आयुष्य त्याने समाजसेवेसाठी झोकून दिलं. तुम्ही त्यांची अंत्ययात्रा जर पाहिली असेल तर कदाचित ठाण्याच्या त्या काळातल्या शिवसैनिकाला आजही तो दिवस आठवत असेल. आता कोण का नाही आलं, कशासाठी नाही आलं, यावर मी भाष्य करणार कोण. पण तुम्ही धाडसी बोलणारे आहात, तुमचा रोख आणि रोष कुठं येतोय? हो, अनेक बघा, हे सामाजिक काम करताना अनेक लोकांचे दुश्मने तयार होतात. अनेक लोक दुश्मन माझं वर्चस्व जर तयार व्हायला लागलं तर माझा एक सहकारी असतो, सबऑर्डिनेट असतो किंवा माझ्यापेक्षा वरिष्ठ असतो, त्याला सहन होत नाही. असं कदाचित कुणाला सहन झालं नसेल आणि त्याचा हा परिणाम झालेला आहे. शेवटचा प्रश्न, जो जमाव त्या दिवशी बेभान झाला होता, जाळपोळ सुरू झाली होती, ते लोक एवढे चिडले का होते त्या दिवशी? त्यांच्या मनाला पटतच नव्हतं ना. ज्यांना 2 तासानंतर डिस्चार्ज द्यायचा आहे, डिस्चार्जचे पेपर तयार होत आहेत आणि 2 तासामध्ये त्यांचं बातमी येते की दिघे साहेब गेले. कसं पॉसिबल आहे? बोलता बोलता गेले. म्हणजे डिस्चार्ज कार्ड तयार होतं आहे आणि माणूस एक्सपायर होतो, हे शिवसैनिकाच्या मनाला पटलं नव्हतं म्हणून तो झालेला होता उद्रेक. म्हणजे हा घातपातच असावा. माझी शंका आहे ते घातपातच होता. तर हे होते संजय शिरसाट यांनी अत्यंत स्पष्ट पद्धतीनं अनंत दिघे यांच्या मृत्यूवरती पुन्हा एकदा संशय व्यक्त केले आणि चौकशीची मागणी केली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.